नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? शिवराम बावडेकर तथा रांगोळी महाराज यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते जातीने सोनार होते. ते 8-9 वर्षाचे असताना त्यांची चुलती त्यांना घेऊन अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ आली. त्यावेळेला श्री स्वामी समर्थांनी प्रेमळ नेत्र कटाक्ष रांगोळी महाराजांवर टाकला व ते चुलतीकडे बघत म्हणाले, ह्या मुलाला मला दे. आणि असे म्हणून त्यांनी त्या मुलाला मांडीवर बसवले व त्याला सांगितले की तू आजन्म ब्रह्मचारी राहा आणि अशेतू हिमालय तीर्थयात्रा कर. शिवाय कोल्हापूरमध्ये असलेल्या कुंभार स्वामींची सेवा कर. अशा तऱ्हेचा त्यांनी त्याला आदेश दिला. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार शिवराम बावडेकर हे कोल्हापुरातील कुंभार स्वामींच्या सेवेत रुजू झाले. सेवा करता यावी म्हणून त्यांनी छत्रपतीच्या पदरी असलेली दागिने बनवण्याची नोकरीही सोडली व ते पूर्णपणे कुंभार स्वामींच्या सेवेत दाखल झाले. कुंभार स्वामी व अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रभावामुळे त्यांचा कल हा भक्ती मार्गाकडे वळलेला होता. यथावकाश महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. शिवराम बावडेकर यांच्या हातात विलक्षण असे दैवी कौशल्य होते. दत्तप्रभूंच्या खांद्याला ज्याप्रमाणे झोळी असतात त्याचप्रमाणे शिवराम बावडेकरांच्या दोन्ही खांद्यावरती झोळी असे, त्यात रांगोळी असे. ते जेव्हा रस्त्याने जात असत तेव्हा हाताच्या दोन्ही मुठीमध्ये रांगोळी घेऊन ते रस्त्यावर टाकत. बघता बघता त्या रांगोळीला चित्रमय असे स्वरूप प्राप्त होत असे. त्यामुळे सर्व दर्शक अतिशय आश्चर्यचकित होत असे. त्यांचा हा रांगोळी काढण्याचा कीर्ती सुगंध बघता बघता सर्वत्र पसरला. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना अतिशय सन्मानाने दरबारामध्ये बोलवले व त्यांना रांगोळी महाराज ही उपाधी दिली व प्रसन्न होऊन स्वतःच्या हातातील कडे काढून ते त्यांना दिले. अशा तऱ्हेने त्यांना रांगोळी महाराज म्हणून पुढे सर्वत्र संबोधले जाऊ लागले. कुंभार स्वामी रांगोळी महाराजांवर प्रसन्न झाले व त्यांनी स्वतःचं आत्मलिंग हे रांगोळी महाराजांना दिले. रांगोळी महाराजांनी ते आत्मलिंग भावभक्तीने स्वतःच्या गळ्यामध्ये बांधून घेतले. पुढे श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार ते मालवण येथे आले. मालवण येथे नारायण धुरी व रायाजी हिंदोळकर ह्या 2 शिष्योत्तमांनी त्यांची अतिशय चोख व्यवस्था केली. रांगोळी महाराजांचा प्रभाव इतका होता की त्या काळी जमनालाल बजाज हे सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली आलेले होते. त्यामुळे भावभक्तीने ते रांगोळी महाराजांना अधूनमधून मुंबईला घेऊन जात असत. वैशाख शुद्ध त्रयोदशीला 1942 मध्ये रांगोळी महाराजांनी मालवण येथे त्यांचा देह विसर्जित केला. त्यांची कोठेही
कोणत्याही प्रकारची समाधी नाही, परंतु मालवण भरड भागामध्ये त्यांची भगवी कफनी, भगवा फेटा, त्याचप्रमाणे कुंभारस्वामी व श्री स्वामी समर्थांचे पुतळे, आत्मलिंग आदी वस्तू भक्तांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी श्री स्वामी समर्थ व कुंभार स्वामी प्रमाणेच कोणत्याही प्रकारचा जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानला नाही. सर्वांप्रती ममत्वाने आणि आपुलकीने त्यांचा व्यवहार वर्तन हे शेवटच्या श्वासापर्यंत होते.